सीएसके सिद्धी करला पहिलाच बॉल फटका चांगला फाईन रिझम मध्ये हा फटका एक्झिक्यूट केला पहिल्या बॉल वरती हा धमाका पाहायला मिळतो पहिल्याच बॉल वरती आलाय हा चौकार शिवसेनेचा भगवा घेऊन दळवी साहेब आले धावून पाहुण्यांच्या पवित्र शुभास्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार झाला पहिली मॅच आपण इथे एन्जॉय करतो जिथे एका साइडला सीएसके सिद्धी करवले आणि त्याला फाइट करत असताना वागेश्वर हरिग्राम बॅटची एज लॉंग लेगला चेंडू निघून चाललाय सलग पाक टू पाक हा दुसरा चौकार येईल सुरुवात चांगली करून देत असताना फलंदाज मला पाहायला मिळेल अक्षय पाटील आणि त्याच्या बॅटमध्ये आपण सलगचा दुसरा चौकार पाहिला अगदी चांगली स्पर्धा पाहतो आज स्पर्धेची पहिली रात्र तुम्हाला पाहायला मिळताना अनेक सारे मान्यवर ज्यांच्या पवित्र शुभास्ते आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पाहिला वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज अग्रिकुलांचे कुलस्वामीने आई एकविराच्या चरणी नतमस्तक आपण या स्पर्धेला सुरुवात करतो अगदी चांगली स्पर्धा पाहायला मिळते रॉयल म्हणजे राजासारखे आयोजन तुम्हाला आज वाकडी नगरीमध्ये पाहायला मिळतं पहिली मॅच जिथे सलग 2 बॉल 2 चौकार अक्षय पाडीच्या बॅटमधून पाहिला ना तिसऱ्या बॉल मध्ये बॅकअप देण्याचा प्रयत्न जिथे डॉट चेंडू फुलटॉस बॉल ऑफ साइडला क्षेत्ररक्षक आहेत पकडल्या जेल संपला फलंदाज अक्षय पाडीचा केला पहिला धक्का मान्यवरांचा पुन्हा एकदा आम्ही मनापासून लाख लाख आभार व्यक्त करतोय की आपण अगदी वेळेवरती या स्पर्धेमध्ये उद्घाटन सोहळ्या दरम्यान आपलं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो पहिला धक्का लागलाय फलंदाज अक्षय पाटील ज्याच्या बॅटमध्ये आपण सलग 2 चौकार पाहिलं आता त्याची विकेट मैदानातून बाहेर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बंटी पाटील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय पुढचा बॉल फुल टॉस होतो शॉट थर्ड मॅनला पकडल्या झेल सलगचा हा दुसरा धक्का पाटिंग करत असताना नक्कीच टीम पाहायला मिळतं ते मात्र सीएसके सिद्धी करवले चमकून कैसाला न समाज सेवेची कार्याची आवड हाय दादाला हे हाताई पाठीवर साहेबांचा महेंद्र शेठ दलवी आमदार साहेबांचा
मित्रांनो या ठिकाणी पाहू शकाल ज्या आत्ताच मैदानावरती आपण बाईक पाहतो मित्रांनो, मगाशी आम्ही 100हून अधिक प्लस करताना उल्लेख केला होता, परंतु आतापर्यंत की ज्यांच्या माध्यमातून 150 बाईक देण्याचा विक्रम, की मगाशी मी म्हटलं होतं की ज्यांना नाव कमवण्यासाठी जगभर फिरावं लागतं, परंतु पनवेलमध्ये राहून ज्याने अखंड रायगड ठाण्यामध्ये आपल्या नावाचा दबदबा कायम केला ते शिवसेनेचे पनवेल तालुका प्रमुख बिंदासभाई टोंबरेसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। या स्पर्धेसाठी देखील 2 टू व्हीलर बाईक आम्हाला देण्यात आल्यात, त्यांचं मनापासून आभार। इथे आले सिंगल, एका धावेला प्राधान्य, अंतिम बॉलवरती सिंगल पाहायला मिळतं। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला। पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना सिद्दीकरला टीमला 2 धक्के लागल्या आणि संघ जाऊन पोहोचला फलकावरती। दाबा पहिल्याला संघ 9 या आकड्यावरती। पनवेलच्या या शहराला र पनवेलच्या या शहराला नावाचा चालतोय बोलबाला, बोलबाला रे नावाचा चालतोय बोलबाला। बिंदास भाई सेनेचा वाघ आला ना, रुपेश टोंबरे हा सेनेचा वाघ आला। अगदी चांगलं संगीत ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये सातत्यानं बाईक पुरस्कृत करणारे एक दमदार दानशूर व्यक्तिमत्व करते पनवेल तालुक्यासाठी मिळाला अनमोल हिरा। मात्र आपण पाहतोय व्यासपीठावरती ज्यांच्या नावाची स्पर्धा पाहतोय ते खरं बिंदासभाई टोंबरे आणि अनेक स्पर्धेमध्ये सातत्यानं त्यांच्या माध्यमातून आपण मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक पाहतोय एक असे दानशूर व्यक्तिमत्व, त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया, कारण की सातत्यानं अनेक स्पर्धेमध्ये त्यांचं चांगले योगदान आपण पाहिलं। आणि मंगेश आपण पहिल्या सामन्याचा जर विचार केला, उद्घाटनीय सामना, जवळजवळ 700 लोक युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि जेव्हा स्पर्धेचा ए पोल नवी मुंबई भिवंडी ठाणे परिसर संघ येतील मग आपल्याला 4000 4500 5000 असे वॉचिंग कारण वाकलन, त्याच्यानंतर दिघोडे जू नांदुरकी, त्याच्यानंतर आई जोगेश्वरी जू नांदुरकी, देवरुंग क्रिकेट संघ, जय हिंद देवरुंग असे दिग्गज संघ आपल्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील। मग धारावी संघ असेल, नवी मुंबई असे सर्व ताकदवर संघ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील। सेकंड ओव्हर्स दुसरं षटक गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल बॉलिंग ट्रॅक वरती अनु भोईर याचा वापर मॅच मध्ये। पहिला बॉल ऑफ साइडला केला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू फरार होईल, एक टप्पा बाउन्सवर दरोप 4 हा चौकार। हे भगवे आमचे पाटीलच्या बॅट मधून चौकार आला, 4 धावेनं संघ देखील पुढे सरसावला। संघाची धावसंख्या पाहिली ना, संघ जाऊन पोहोचला तब्बल 13 या आकड्यावरती। वेटा नॉच लेटकटचा नजाकत फटका, सलगचा हा बॅक टू बॅक दुसरा चौकारेला फलंदाज बंटी पाटीलच्या बॅट मधून। दोन चौकार बंटी पाटीलच्या बॅट मधून पाहिल्या, धावगतीला वेग देण्याचा प्रयत्न, कारण की पहिल्या ओव्हर मध्ये अगदी चांगली गोलंदाजी साकारली। प्रसाद पाटील थोडंसं प्रेशर निर्माण केला अगेन्स्ट केलेला सिद्दीकरला संघावरती आणि त्या प्रेशरला रिलीज करण्याचा प्रयत्न सध्या बंटी पाटील मैदानाच्या आतमध्ये करता। संघाची धावसंख्या पाहिली, संघ जाऊन पोहोचला तब्बल 17 या आकड्यावरती। पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न, पटका फसलाय, यष्टिरक्षकांना आपली कामगिरी बजावल्यानं जिथे हा तिसरा धक्का लागेल बॅटिंग करत असताना आई गावदेवी सीएसके सिद्दीकर टीमला बंटी पाटील पाक टू द पवेलियन। पनवेलच्या या शहराला र पनवेलच्या या शहराला नावाचा चालतोय बोलबाला, बोलबाला रे नावाचा चालतोय बोलबाला। बिंदास भाई सेनेचा वाघ आला ना, रुपेश टोंबरे। तिसरा धक्का बंटी पाटीलची विकेट मैदानातून बाहेर आणा, तिसरा धक्का सिद्दीकर टीमला। संघाची धावसंख्या पाहिली, संघ 17 या आकड्यावरती। 5 षटकांची मॅच जिथे पहिल्या पूर्वार्धामध्ये टार्गेट सेट करायचा आई गावदेवी सीएसके सिद्दीकर टीमला, आणि तो टार्गेट सेट करण्यासाठी
अडचणी निर्माण करता मॅच मध्ये तो मात्र दक्ष अँड परीक्षा 11 जय वागेश्वर हरिग्राम संघ चांगली गोलंदाजी जरूर पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार पाहिल्या आणि त्याच्यानंतर लगेच पलटवार देखील केलं गोलंदाज अनुभवीनं जिथे आपण बंटी पाडीची विकेट पाहिली 3 विकेट मैदानातून बाहेर गेल्यात आता क्रिकेटचं सी फॉर कंट्रोल मॅच मध्ये करावा लागेल सध्या बॅटिंग करत असताना सिद्धी करो टीमला पार्टनरशिप मॅच मध्ये इम्पॉर्टंट असेल मात्र कशा रीतीने खेळ सध्या साकारला जाईल कोणती रणनीतीनुसार फलंदाजी केली जाईल सध्या बॅटिंग करत असताना सिद्धी करोच्या माध्यमातून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकासाठी फलंदाज अश्विन मडवी हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सेट होतील अनु भोईर 3 बॉल मध्ये 8 खर्च केला आणि 1 धक्का बंटी पाडीची विकेट देखील आपण या ओव्हर मध्ये पाहिल्या समोर इन ऍक्शन मध्ये फलंदाज अश्विन हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संघाची धावसंख्या पहिली संघ 17 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना आई गावदेवी सीएसके सिद्धी करले लेटकट खेळण्याचा प्रयत्न जरूर होता क्षेत्ररक्षक होते डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला बाका पाहिला तोपर्यंत संधी साधली आणि या बॉलवरती सिंगलला प्राधान्य एकेरी धाब्यानं संघ पुढे सरसावलाय संघाची धावसंख्या संघ जाऊन पोहोचला 18 या आकड्यावरती आता सिंगल डबलला प्राधान्य देणं देखील मॅच मध्ये गरजेचं असे सध्या सिद्धी केलं टीमला कारण की 3 विकेट गमावल्यात त्याच्यानंतर पार्टनरशिप महत्वाचे असेल विकेट वाचून मॅच मध्ये टार्गेट सध्या सेट करावा लागेल स्ट्राइक वरती विकी प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात हो सुपर चेल फलंदाज बाद हा 4था धक्का क्षेत्ररक्षक होते शुभम बोपी शुभम मात्र यानं अगदी चांगला झेल पकडला जिथे हा 4था धक्का बॅटिंग करत असताना आई गावदेवी सीएसके सिद्धी केले टीमला जनतेचा आधार उद्याचे स्वप्न करी साकार लढवय्या झुंजार कधीही घेतली ना माघार शब्दांवर जो ठाम करीतो जन शेठ आमची शान थँक्यू डीजे 4था धक्का लागला 4 फलंदाज मैदानातून बाहेर झाला थोडासा आता दबाव निर्माण केलाय सध्या हरिग्राम टीमला अगेन्स्ट केलेला सिद्धी करवले संघावरती कारण की 4 फलंदाज बाद झाले आणि त्याच्यानंतर आपण पाहिला तर संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 18 या आकड्यावरती 2 पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये अगदी पॉवरफुल गोलंदाजी सध्या आपल्याला हरिग्राम टीमची पाहायला मिळतं नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल बालाराम पाटील इनेट नंबर 6 6व्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय शेवटचा अंतिम बॉल आहे गोलंदाज तयार अनुभोईर आडव्या बाट केल्याचा धाडसी निर्णय बाट आणि चेंडूचा संपर्क नाहीये अंतिम बॉल आला डॉट अशा रीतीनं 2 षटकांचा खेळ समाप्त झाला 12 चेंडूंच्या अखेरी संघ जाऊन पोहोचला 18 या आकड्यावरती जिथे विकेट गमावला 4 बॅटिंग करत असताना सिद्धी केलं टीमनं पनवेलच्या या शहराला र पनवेलच्या या शहराला नावाचा चालतोय बोलबाला र नावाचा चालतोय बोलबाला नवीन दास भाईयो सेनेचा वाघ आला ना रुपेश टुमरे हा सेनेचा वाघ आला भाईयो सेनेचा वाघ 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला 12 चेंडूंच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचला 9च्या सरासरीनं सध्या धावा जमा केल्यात मॅच मध्ये आई गावदेवी सीएसके सिद्धी केलं टीमला विकेट गमावला 4 आता मैदानाच्या आतमध्ये बालाराम पाटील आणि फलंदाज अश्विन मडवी ही जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता चांगला खेळ साकारावा लागेल जर चांगलं टार्गेट सेट करायचं तर या जोडीला शेवटपर्यंत खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळेल सेकंड स्पेल घेऊन आलाय गोलंदाज प्रसाद पाटील 3रा षटक फेकण्यासाठी पुन्हा एकदा प्रसाद पाटीलचा वापर मॅच मध्ये हरिग्राम टीमने केलाय समोर स्ट्राइक वरती फलंदाज अश्विन मडवी हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये गोलंदाज तयार प्रहार करण्याचा प्रयत्न इनसाइड आउट चेंडू हवेमध्ये नो मॅच लँड चेंडू डिलिव्हर झाला जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती 2 धावा कंप्लीट केला आणि 2 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरसावला संघ जाऊन पोहोचला 20 या आकड्यावरती
हे करावं लागेल मॅच मध्ये. सिंगल डबलला प्राधान्य देणं मॅच मध्ये आता गरजेचं आहे, कारण की 4 विकेट गमावल्यात. आता सिंगल डबल त्याच्यानंतर येणारे मोठे फटके एक चांगला टार्गेट सेट करूया. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना आई गावदेवी सीएसके सिद्धी करवले. चांगली गोलंदाजी साकारतो मॅच मध्ये सध्या वागेश्वर हरिग्राम संघ. प्रसाद पाडीचा हा दुसरा स्पेल पाहतोय. तिसरं षटक फेकण्यासाठी सज्ज झाला. पहिल्याच बॉलवरती 2 आल्या. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती अश्विन मडवी हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. पुढचा बॉल एस्ट्रिक्शन पम्बलिंग झाला. बाका पाला. पंचांचा इशारा आला की इट इज अ वाईट. अवांतर धाव जोडली जाईल. अवांतर धावेनं संघ जाऊन पोहोचला 21 या शुभ अंकावरती. सध्या बॅटिंग करत असताना आई गावदेवी सीएसके सिद्धी करवले. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा प्रसाद पाटील. समोर अश्विन प्रहार करण्याचा प्रयत्न सातत्याने केला आणि त्याचा आपण प्रयत्न पाहिला तर तो प्रयत्न फसला आणि जिथे हा 5वा धक्का अर्धी टीम मैदानातून बाहेर होत असताना सध्या आपण पाहायला मिळतं फलंदाज अश्विन मडवी मैदानातून बाहेर. पनवेलच्या या शहराला र पनवेलच्या या शहराला नावाचा चालतोय बोलबाला. बोलबाला र नावाचा चालतोय बोलबाला. नवीन दस भाईयो सेनेचा वाघ आला ना रुपेश टुमरे हा सेनेचा वाघ. 5वा धक्का. संघाची धाव संख्या पाहिली 21 या कड्यावरती बॅटिंग करत असताना सध्या सिद्धी करवले. दबाव टाकला वारंवार गोलंदाजी करत असताना हरिग्राम टीमला आता दबावाच्या मनगटीवरती पाय ठेवून संघर्ष मॅच मध्ये करावा लागेल. बॅटिंग करत असताना सिद्धी करवले टीमला. एखाद्या फलंदाजाला टीमची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. एखाद्या फलंदाजाला चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मुकेश पाटील 7व्या क्रमांकासाठी. सध्या आपण मुकेश पाटीलला इन ऍक्शन मध्ये पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा प्रसाद पाटील बॉलिंग ट्रॅक वरती तयार. लेंथ लाईन चांगली अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. अचूक टप्प्यावरती अगदी आपण नियंत्रित गोलंदाजी पाहिली प्रसाद पाटीलची आणि इथे हा डॉट चेंडूला. धावसंख्या स्थिर या पलकावरती संघ 21 या अंकावरती सध्या सिद्धी करले. संघ धावगतीला स्थगिती लावण्याचा प्रयत्न प्रसाद पाटील हा गोलंदाज करतो. लो फुल टॉस बॉल होता. पाठ आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. या पंचांचा इशारा येईल. लेग पास मध्ये ही सिंगल धाव जोडली जाईल. एका धावेनं संघ डबल दुनी 22 या आकड्यावरती सध्या सिद्धी करले. संघ सिंगल डबल मॅच मध्ये महत्वाचे असतील, कारण की मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न सातत्याने केला आणि ते प्रयत्न वारंवार फसले. जिथे 5 धक्के बॅटिंग करत असताना सिद्धी करले टीमला लागल्या. आता पार्टनरशिप मॅच मध्ये गरजेचा, कारण की तिसरं षटक मार्गस्थ अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी. वेगवान बॉल अचूक टप्पावरती अगदी भेदक गोलंदाजी पाहायला मिळतं. हा देखील डॉट चेंडू फेकला. प्रसाद पाटीलला अगदी चांगली गोलंदाजी केली हरिग्राम टीमसाठी, जिथे वारंवार प्रेशर क्रिएट केला. बॅटिंग करत असताना सिद्धी करले संघावरती. संघ 22 या आकड्यावरती चेंडूचा विचार केला. शेवटचा अंतिम बाला समोर बालाराम पाटील हा फलंदाज. इथे देखील लेंथ लाईन चांगली होती. यस, हा देखील डॉट चेंडू पाहायला मिळतं. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस 5 बाद 22 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना आई गावदेवी सीएसके सिद्धी करवले. जिल्हा प्रमुख रामदास शेवाळ्यांची हाय सोबत जीवा भावाची. सोबत जीवा भावाची हाय सोबत जीवा भावाची. संसद रत्न अप्पा बारळेंना साथ हाय शिंदे साहेबांची. साथ हाय शिंदे साहेबांची. साथ हाय शिंदे साहेबांची. प्रभू रामाचा धनुष्य हाते दिन दुबळ्यांची साथ मोठे. शेतकरी हे जिंकून देते, कष्टकरी हे जिंकून देते. 2024 ला खासदार अप्पा बारळे होते. शिवसेनेचा आवाज साहेब आपले दिल्लीमध्ये गाजवतील. क्या बात है, दमदार संगीत मित्रांनो आपण ऐकलं. श्रीरंग अप्पा बारणे अर्थातच मावळचे खासदार सांसद रत्न. आणि आज आपण या ठिकाणी पाहू शकाल शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदासजी शेवाले साहेब, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आज शिवसेनेच्या माध्यमातून हे सर्व शिवसेनेचे दाणे वाघ नेहमीच दमदार कार्य करत असतात.
आणि मगाशी आम्ही उल्लेख केला की बिंदासभाई ठोंबरे यांच्या वतीनं आतापर्यंत 150 बाईक देण्याचा विक्रम की असा एकमेव व्यक्तिमत्व ज्याने स्वतःने एकट्याने एवढ्या बाईक देण्याचा विक्रम आतापर्यंत केलाय आणि ज्यांच्यावरती नेहमीच आम्ही आशीर्वाद पाहतो की ज्यांच्या मार्गदर्शनाने आज या राजकीय क्षेत्रामध्ये प्रत्येक विभागाच्या गळ्यातले ताईट म्हणून ओळखले जाणारे बिंदासभाई ठोंबरे अलिबाग मुरुड विधानसभेचे कार्यसम्राट दमदार ज्यांना दुसऱ्यांदा आमदार होण्याचं सौभाग्य लाभलं ते महेंद्र शेठ दलवी साहेबांचे मानसपुत्र बिंदासभाई ठोंबरे साहेबांचा मी मनापासून या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतो। शिवसेना विधानसभा पनवेल ग्रामीण विधानसभेचे तालुका प्रमुख बिंदासभाई ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाने ही दमदार स्पर्धा आणि 12 मेला मोठा धमाका तुम्हाला पाहायला मिळेल। तर षटक क्रमांक मार्ग असते आता चौथा 3 षटकांच्या अखेरीस संघ 22 या आकड्यावरती पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य तथा बाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बबन वाघ साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले। बबन वाघ साहेबांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं तालुका प्रमुख चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत। चौथं षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळेल। सोपान मात्र एक अष्टपैलू खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय। समोर फलंदाज पहिला बालराम पाटील आणि मुकेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये हलक्यातना पुश केला ड्राईव्ह केला ऑन साईडला अलाउन द कार्पेटचा फटका क्षेत्रक्षय काय डीप मिड विकेटला उचलतील फेकतील तोपर्यंत दुसऱ्या धाबेसाठी प्रियत्न तिसऱ्या धाबेसाठी देखील प्रयत्न केला। चित्याच्या चपलाईनं या 3 धाबा कंप्लीट केल्यात। 3 धाब्यानं संघ देखील आता पुढे सरसावलाय। संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचला 26 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना सिद्धी करवल्या। आपण विचार केला मागील 3 षटकामध्ये अगदी चांगली गोलंदाजी आपण हरिग्राम टीमची पाहिली आणि त्याच्यानंतर सध्या सोपान मात्र बॉलिंग ट्रॅक वरती आला। पहिल्या बॉलवरती सिंगल पाहिली, दुसऱ्या बॉलवरती 3 धाबाला तब्बल 2 मध्ये 4 सध्या सोपान मात्रने खर्च केला। समोर स्ट्राइक एंड वरती फलंदाज मुकेश पाटील हा फलंदाज। पुढचा बॉल प्रार केला, मोठ्या फटक्याची प्रतीक्षा होत होते आणि अखेरकार तो फटका एक्झिक्यूट केला। मुकेश पाटीलच्या बॅटमधून हा पहिला तडाखा धमाका आलाय। षटकार पनवेल तालुक्यात शहरात हिरा चमकून कैसा आला। ना समाज सेवेची कार्याची आवड हाय दादाला। हे हाताई पाठीवर थँक्यू डीजे। षटकाराला फलंदाज मुकेश पाटीलच्या बॅटमधून आणि त्या फटक्यानं दिलासा देखील दिला जाईल सिद्धी गुले टीमला। पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न फाईन डीजा मध्ये चेंडू वेगानं चाललाय। बॉटलांच्या बाहेर षटकारानंतर येतोय हा दमदार चौकार। जणू तडपती तलवार तो मात्र सिद्धी गुले टीम साठी फलंदाज मुकेश पाटील। संघ 36 या आकड्यावर रेलिंगच्या आतमध्ये जे प्रेक्षक बसलेत त्यांना विनंती असेल आपण कृपया रेलिंगच्या बाहेर बसा। तिथे आयोजकांनंतर आपला उठवतील ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो। तुम्ही प्रेक्षक आमचे मायबाप आहात। विकेट किपरच्या मागे जे बसलेत प्रेक्षक तुम्हाला आम्ही विनंती करतो कृपया आपण रेलिंगच्या बाहेर बसा प्लीज। धन्यवाद। कारण प्रेक्षकांविना स्पर्धा अधुरी असते। तुम्ही प्रेक्षक आमचे मायबाप आहात आणि तुमचा आम्ही स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करतो। येस वाईट साठी रेफर घेतलाय। हरिग्राम टीमनं हा रिव्ह्यू घेतलाय। ऑफिशियल आमचे तिसरे अंपायर जॉईन होतील संदीप बाळकसर केबाले ज्यांच्या माध्यमातून पूर्णपणे पाहणवृत्ती केली जाईल। चला जे समोर आहेत मागे त्यांना विनंती असेल की तुम्हाला इंग्लिश मध्ये सांगू। चला प्लीज बालांनो थोडं रेलिंगच्या बाहेर हो आपण। बघा पडद्यावरती एक बसलाय त्याला विनंती असेल आपण बाहेर व्हा प्लीज रेलिंगच्या।
तरी ते पाहिलं जातं ऑन स्क्रीन वरती आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत देऊ. अगदी चांगली मॅच पाहायला मिळते जिथे थोडासा संघ बॅकफूट वरती आला होता, प्रेशर निर्माण केला आणि त्याच्यानंतर मुकेश पाटील चांगला केस साकारला. सध्या ऑन स्क्रीन वरती पूर्णपणे पारंगती केली जात आहे की बॉल वाईट आहे की सेफ बॉल डिलिव्हर झालाय. ऑफिशियल आमचे तिसरे अंपायर सँडी पारकर सर, टेक्निकल टीम एकविरा इव्हेंट यांच्या माध्यमातून पूर्ण ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. एक चांगली वाहिनी या स्पर्धेला कव्हर करत असताना आपण पाहतोय. यस यस सेफ लँड झाले, फेअर डिलिव्हरी असेल. हा डॉट चेंडू आलाय, धावसंख्या स्थिर फलकावरती संघ जाऊन पोहोचला 36 या आकड्यावरती. मागील 3 षटकामध्ये अगदी चांगली गोलंदाजी साकारली. त्याच्यानंतर सोपान मात्रेवरती प्रहार केला मुकेश पाटीलला, ज्याच्या बॅटमध्ये आपण एक षटकार एक चौकार पाहिला. धावगतीला आता वेग देण्याचा प्रयत्न 5 मध्ये केला जातोय. चला स्टंपच्या वरनं बॉल गेलाय, लेग स्टंपच्या वरनं बॉल गेलाय. चला आपण लगेच मॅचला सुरुवात करा. चला ऑफिशियल तिसरे अंपायर्स टेक्निकल टीम मध्ये पूर्णपणे पारंगती केली आणि त्याच्यानंतर आम्ही हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला. तुमचा 12वा प्रतिनिधी देखील आमच्या व्यासपीठावरती या. वाईट साठी रिव्ह्यू असेल त्याची नोंद आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि नो बॉल साठी एक खेळाडू कक्षामधून कोणी आवाज देऊ नका. येस मंगेश. चला मॅचला सुरुवात करा. 36 धावा फलकावरती आहेत. षटक चौथं मार्गस्थ सोपान मात्रे हा गोलंदाज. पुढचा बॉल मुकेश चढ मध्ये गोलंदाजी लाऊड अपील सुरू केली. इम्पॅक्ट लाईन हे पाहिलं आणि त्याच्यानंतर यस पुन्हा एकदा ऑन स्क्रीन पाहिलं जाईल. लेग पॅस मध्ये सिंगल धाव यस जोडली जाईल. 4 षटकांचा आपण खेळ देखील समाप्त झाला. 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली. संघ जाऊन पोहोचला 37 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना आई गावदेवी CSK सिद्धी करवले. जिल्हा प्रमुख रामदास शेवाळ्यांची हाय सोबत जीवा भावाची, सोबत जीवा भावाची. चार षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 37 या आकड्यावरती. पहिला पूर्वार्ध पहिली मॅच या स्पर्धेची आपण पाहतोय. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना सिद्धी करले संघ मागील 3 षटकामध्ये चांगली गोलंदाजी साकारली हरिग्राम टीमला आणि त्याच्यानंतर सोपान मात्रेच्या मागील षटकामध्ये तब्बल 14-15 धावा आल्या आणि त्याच्या कारणास्तव सध्या चांगल्या स्थितीमध्ये फायटिंग टोटल उभारत्या बॅटिंग करत असताना सिद्धी करले संघ 37-37 धावा. या शेवटच्या ओव्हरमध्ये किमान मी म्हणेन 15+ धावा जर बनल्या तर मॅच तुम्हाला रोमांच पाहायला मिळेल. सेकंड 17 मध्ये समोर फलंदाज पहिलं मुकेश पाटील. एक षटकार एक चौकार आपण मुकेशच्या बॅटमधून पाहिला. क्षमता प्रोटेक्शन आता स्वतःला मैदानावरती सिद्ध करावा लागेल आणि ज्यावेळी तुम्ही स्वतःला मैदानावरती सिद्ध करताना त्यावेळी तुम्हाला प्रेक्षक प्रसिद्धी देत असतात. आणि इथे थोडासा संघ बॅकफुटवरती आला होता, संघावरती प्रेशर निर्माण केलं होतं हरिग्राम टीमनं आणि अशा स्थितीमध्ये अगदी चांगला खेळ सध्या मुकेश पाटीलचा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पाहायला मिळेल. चौथा ट्रम्प कार्ड 5वा षटक फेकण्यासाठी गोलंदाज बालकृष्ण भोपी हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. समोर मुकेश पाटील एक विस्फोटक खेळाडू इन ऍक्शन मध्ये प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. व्यवस्थित पाठ आणि चेंडूचा संपर्क झाला नाही आणि इथे मात्र सिंगल कंप्लीट दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न केला. तो प्रयत्न फसलाय. रनआउटचा शिकार फलंदाज बालाराम पाटील झालाय आणि हा 6वा धक्का बॅटिंग करत असताना सिद्धी करले टीमला. विकासाला विभागाच्या
फलंदाज बालाराम पाटील रनआउटचा शिकार झालाय. संघाची धाव संख्या पहिली, संघ जाऊन पोहोचला 37 या आकड्यावरती, 38 या आकड्यावरती. माफ करा, या बॉलवरती सिंगल पाहिली. 38 धावा फलकावरती आल्यात. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 5 बॉलमध्ये किती धावा जमा करा पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना सिद्धी कोल्हे संघ. रिदम चुकल्या गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहता. खरं तर बालकृष्ण बोपे. तर चला धाकटा गांधा संघाचे संघनायक आणि पेटाली संघाचे संघनायक आपण टॉस करण्यासाठी इनिंग ब्रेक मध्ये लगेचच हजर राहावं. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सेट होतात गोलंदाज बालकृष्ण बोपे. समोर मुकेश पाटील हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. प्रार करावा लागेल. हा प्रॅकर बॉल होता, शरीरापासून दूर गोलंदाजी. ही चांगली गोलंदाजी सध्या मॅच मध्ये पाहायला मिळाली. गोलंदाजी करत असताना हरिग्राम टीमची प्रत्येक गोलंदाजाला चांगले योगदान दिलं. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल वाकडी गावचे श्री समर्थ निरुपम अर्थातच नारायण बाबूराव पाटील साहेब यांचं आगमन झाले. त्यांना विनंती असेल यावं. एकच वाईट साठी कंपल्सरी रिव्ह्यू असलेली सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि एक फक्त बीमर साठी. बॅटिंग टीम बॅलन्स असेल कदाचित. चला लक्ष द्या तुम्ही. वाईट साठी तुम्हाला एक रिव्ह्यू दिला जाईल आणि एक रिव्ह्यू खरं तर रनआउट आणि हाईट फॅक्टर साठी तो रिव्ह्यू दिला जाईल. टोटल तुम्हाला 2 रिव्ह्यू भेटतील. याच्याकडे लक्ष द्या. मागील आपण रिव्ह्यू पाहिला तर गोलंदाजी करत असताना हरिग्राम टीमनं रिव्ह्यू घेतला. आता बॅटिंग टीम अर्थात सिद्धी कोल्हे टीमनं हा रिव्ह्यू घेतला. ऑन स्क्रीन पाहिला जाईल आणि त्याच्यानंतर निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत देऊ. अगदी चांगली स्पर्धा. खेळाडू आपण एकत्र येऊ नका, आपण क्षेत्रशः सजून घ्या. जो काय निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू. फेर डिलिव्हरी यस डॉट बॉल. धावसंख्या स्थिर, संघ 38 या आकड्यावरती. त्याच्यानंतर आपण त्यांच्या समेत पाहतो मित्रांनो शिवसेनेचे दमदार नेतृत्व आणि बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक ज्येष्ठ शिवसैनिक अर्थातच गुरुनाथ पाटील साहेब वाकडी यांचं या व्यासपीठावरती शुभागमन. आपलं सहर्ष स्वागत. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार बॉलिंग ट्रॅक वरती. बालकृष्ण बोपे हा गोलंदाज आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. प्रार केलाय फटका. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाही आहेत. नो मॅन्स लँड. चेंडू डिलेव्हर झालाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत या बॉल वरती तब्बल धावा आल्या. त्या मात्र 2 आणि फलंदाज रन आउटचा शिकार. चांगली गोलंदाजी सध्या मॅच मध्ये आपण गोलंदाज बालकृष्ण बोपेची पाहतो. शेवटचं षटक कसं फेकावं ना याचं ज्वलंत उदाहरण सध्या मॅच मध्ये देतोय गोलंदाज बालकृष्ण बोपे. मागील 3 बॉल ज्याच्यामध्ये 2 फलंदाज मैदानातून बाहेर झाल्यात आणि एक सुद्धा या ओव्हर मध्ये धाव खर्च केली नाही. इतकी चांगली गोलंदाजी सध्या मॅच मध्ये वागेश्वर हरिग्राम टीम साठी करतोय गोलंदाज बालकृष्ण बोपे. धावेसाठी आता संघर्ष, धावेसाठी शिरकाव करावा लागतं. बॅटिंग करत असताना सध्या सिद्धी कोल्हे टीमला. समोर फलंदाज पाहिलं तर स्ट्राईक एंड वरती फलंदाज ओमकार पाटील हा फलंदाज स्ट्राईक एंड वरती. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. मोठ्या फटक्यांची सातत्यानं प्रतीक्षा करतोय सिद्धी कोल्हे संघ. प्रार केला फटका चांगला. प्रॉपर पॅटच्या रडार मध्ये ऑफसाईडला तडाखा. मिळेल 6 टोकला षटकार. मुंबई तर या ठिकाणी आपण पाहू शकाल सन्मान्य निलेश दाडावकर साहेब, वाबंजे भूषण दाडावकर साहेब आणि प्रतीक दाडावकर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष सहर्ष स्वागत.
ओमकारच्या बॅटमधून षटकाराला 6 धाब्यानं संघ जाऊन पोहोचला 46 या आकड्यावरती. आपण पाहिलं तर 8व्या क्रमांकाचा फलंदाज ज्याच्या बॅटमधून आपण हा षटकार पाहिला. 46 धाबा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती तयार. बालकृष्ण बोपे पुन्हा हेलिकॉप्टर अटॅक केला. हा फटका क्षेत्ररक्षक आहेत पकडल्या. झेल संपला. ओमकार पाटीलचा खेळ. हा धक्का लागेल. 7वा बॅटिंग करत असताना 8वा बॅटिंग करत असताना सिद्धिगड टीमला. हे पनवेल तालुक्यात शहरात हिरा चमकून कैसाला. न समाज सेवेची कार्याची आवड हाय दादाला. हे हाताई पाठीवर साहेबांचा महेंद्र शेठ दलवी आमदार साहेबांचा. नबिंदास भाईयो सेनेचा वाघ आला ना रुपेश टुमरे. थँक्यू डीजे. शेवटचा अंतिम बॉल जिथे पहिला पूर्वार्ध टार्गेट सेट हा बॉल समोर फलंदाज पाहिलं. स्ट्राईक एंड वरती फलंदाज समीर पाटील 10व्या क्रमांकासाठी. अंतिम बॉल वरती कोणती मोहर किती धाब्यांचं टार्गेट सेट केले जाईल अगेन्स्ट केणाऱ्या वागेश्वर अरिग्राम संघासमोर. गोलंदाज तयार पुन्हा एकदा बालकृष्ण बोपे. शेवटचा अंतिम बॉल फटका चांगला. क्षेत्ररक्षक आज सोपान मात्र उचलतील पैकी तोपर्यंत दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न. 2 धावा अंतिम बॉल वरती कंप्लीट केल्या. अशा रीतीनं पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना तब्बल 48 धाबा जमा केला सिद्धिगड टीमनं. तर इथे आपण टॉस करूया. पेठाली संघाचे संघनायक उपस्थित झालेत. धाकटा कांदा संघाचा संघनायक आपण लगेचच टॉस करण्यासाठी यावं. धाकटा कांदा संघाचा संघनायक आपल्याला विनंती असेल तर सन्माननीय निलेश दारावकर साहेब, भूषण दारावकर साहेब आणि प्रतीक दारावकर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. डीजे आपल्याला नाही तर टॉस विन समोर टीमला दिला जाईल. पेटाली क्रिकेट संघाला ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तत्पूर्वी आपण इथे सन्मान करूया मित्रांनो. या ठिकाणी शिवसेनेचे ढाण्या वाघ की मगाशी आम्ही उल्लेख केला की मित्रांनो प्रत्येक पक्षाला शॉर्टकट नाव आहे. तर चला आपण मॅच संपल्यानंतर साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी साहेबांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. तत्पूर्वी आपण तर चला विनंती असेल लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. सलामीची जोडी आपण मैदानात पाठवा. जर बॉल डिलिव्हर झाला तर मात्र इथे टॉस दिला जाईल, तो म्हणजे धाकटा कांदा क्रिकेट संघाला. तर टॉस करण्यासाठी इथे आमंत्रित करतो वाकडी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंचच्या प्रथम नागरिक आपण या ठिकाणी पाहतो त्या कुंदाताई बालू पवार यांना विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी यावं. त्यांच्या समेत बालूशेठ पवार यांना विनंती करतो आपण देखील यावं. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस आपण या ठिकाणी करावा. तर दुसरा सामना या ठिकाणी आपण एन्जॉय करतोय. डी पोल मध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल.
It's is the call, but it is a tail tossing. धाकटा खांदा क्रिकेट संघ फक्त निर्णय. बेस्ट ऑफ लक. शुभेच्छा असतील धाकटा खांदा संघाने टॉस जिंकलाय. निर्णय घेतला या ठिकाणी फिल्डिंग करण्याचा. तरी आपण सन्मान करूया वाकडी ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच साहिबा कुंदाताई बालू, विद्यमान सरपंच कुंदाताई बालू पवार यांचा इथे शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी त्यांचा सन्मान करण्यासाठी वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा अमोल ॲक्वा वॉटर सप्लायचे सर्व या ठिकाणी नानाशेठ पाटील यांना विनंती करतो की आपण यावं. आपल्या शुभ हस्ते वाकडी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच साहिबा कुंदाताई बालूशेठ पवार यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मायेचा वस्त्रालंकार या ठिकाणी शाल, त्याच्यानंतर पुष्पगुच्छ देऊन त्यांचा इथे या स्पर्धेच्या वतीनं शुभ सन्मान आपण या ठिकाणी पाहतो. नानाशेठ पाटील साहेब माजी सरपंच वाकडी ग्रामपंचायत तथा वाकडी क्रिकेट संघाचे दमदार पुरस्कर्ते आणि अमोल ॲक्वा वॉटर सप्लायचे सर्व नानाशेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण इथे सरपंच साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. धन्यवाद. मॅच ऑन होईल. जाऊया सेकंड इनिंग्स मध्ये. तिथे नवी मुंबईचे दमदार हिंदी समालोचक सचिन गिरी यांच्याकडे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. श्री वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे सर्व कार्येषु सर्वदा. स्वागत है आप सभी का. गांव चैंपियन क्रिकेट संघ वाकड़ी पनवेल आयोजित आप देख सकते हैं हम पनवेल शिवसेना तालुका प्रमुख ट्रॉफी 2025 मैच नंबर 1 आपके सामने चलता हुआ बीच मैदान के अंदर. आणि या स्पर्धेसाठी जी संपूर्ण आपण एकवेळा इव्हेंट लाईव्ह जो वाहिनी पाहतो ती वाहिनी आम्हाला पुरस्कृत करून दिली गेली. ते वाकडी ग्रामपंचायत या विद्यमान सरपंच साहिबा कुंदाताई बालूशेठ पवार यांच्या वतीनं हे संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट ज्यांच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध करून दिले गेलं. एकदा त्यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या लावून जाऊ द्या मित्रांनो. रन चेज में खाता खुलता हुआ बैटिंग टीम का. सीएसके सिद्दी करौली टीम ने यहां पर बैटिंग करते हुए 48 रन बनाए और 49 का टारगेट. वाइड का कॉल दिया अंपायर ने. आप देख सकते हैं ऑनफील्ड अंपायर ने इस बीच. रिव्यू भी दोनों टीमों को सोच समझ के लेने होंगे क्योंकि एक रिव्यू यहां पर वाइड के लिए रखा गया हर एक इनिंग में और एक रिव्यू बीमर के लिए. एक तरफ टीम आप देख सकते हैं आई गांव देवी सीएसके सिद्दी करौली टीम और दूसरी तरफ वागेश्वर हरिग्राम दक्ष त्रिशा 11 वागेश्वर हरिग्राम इस नाम से आज उतरी है इस मैदान पर. यस, थर्ड अंपायर हमारे सैंडी जी पालकर, जहां कहीं भी वहां पर कमेंट्री बॉक्स में आना है. त्याच्यानंतर वाकडी गावचे ज्येष्ठ नागरिक तुकाराम रामभाऊ जाधव यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. बालूशेठ यांना विनंती करतो आपल्या शुभाचे तुकाराम रामभाऊ जाधव यांचा इथे सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करावा. मायची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन इथे रामभाऊ जाधव यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने. यस सचिन. फील्डिंग टीम ने रिव्यू लिया यहाँ पर. जो अंपायर का डिसीजन था उसको यहाँ पर चैलेंज किया. लेट्स सी हमारे थर्ड अंपायर क्या निर्णय लेते हैं. ऑन फील्ड अंपायर निर्णय था वाइड का. तर शिवसेनेचे दमदार नेतृत्व नवीन पनवेल शहर प्रमुख अतुलबाई मोकल यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं. त्याच्यानंतर उपशहर प्रमुख रवींद्रबाई यांना विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती यावं. सूरज पाटील साहेब शिवसेना शाखा प्रमुख खानाव सुरेशभाई कर्णूक आपलं सहर्ष स्वागत त्यांच्या समेत आपण पाहू शकाल. या ठिकाणी मिलिंद सचिन, त्याच्यानंतर हेमंतबाई शाखा प्रमुख भिंगारवाडी आपणास विनंती करतो आपण यावं. भुराबाई आपण देखील यावं. रोहित आपणास विनंती असेल आपण देखील यावं. इट्स अ फेयर डिलीवरी. गैप में गेंद गया और चौका मिलेगा बैटिंग टीम को. 49 रनों का पीछा करते हुए आप देख सकते हैं यहाँ पर टीम मैदान के अंदर. दक्ष त्रिशा 11 वागेश्वर हरिग्राम टीम के लिए दमदार शुरुआत. चौका आता हुआ प्रसाद के बैट से. पनवेलच्या या शहराला शहराला र
पनवेल जाया शहराला नावाचा चालतोय। राहुल पाटिल की ये बॉल और कहीं ना कहीं रिवर्स स्ट्रोक खेलने का प्रयास था और लेग बाय का एक रन मिलेगा। शुरुआत अच्छी मिली है, खासतौर पर अगर देखा जाए तो बैटिंग टीम मैदान के अंदर हरिग्राम टीम उतरी है। बॉलिंग अच्छा रहा, कहीं ना कहीं सभी गेंदबाजों ने इंप्रेसिव गेंदबाजी की है और ये वजह है कि इस मैच में पहले मुकाबले में रन चेज में उनको 49 यानी 49 रनों का लक्ष्य मिला है। लेकिन खासतौर पर जो फील्डिंग कर रही टीम आप देख सकते हैं मैदान के अंदर, आई गांव देवी सीएसके सिटी करौली टीम को आप हल्के में नहीं ले सकते। इनकी गेंदबाजी भी काफी सॉलिड और स्ट्रांग है। विकेट टेकर गेंदबाज माने जाते हैं राहुल पाटिल और उनसे उम्मीद है आज भी यहां पर शुरुआत अच्छी दे अपनी टीम के लिए। एज ए बॉलर थ्रू दी कवर खेला था, इस बार खेलते एक रन का कॉल और जान हथेली पे लेकर दौड़े थे वहां पर बल्लेबाज सोपन। एक रन तो जरूर मिला है और इसी के साथ सोपन का स्कोर आगे बढ़ता हुआ। टीम का टोटल स्कोर अब जा पहुंचा है 8 पर। शिवसेना आप देख सकते हैं तालुका प्रमुख ट्रॉफी 2025 हम देख रहे हैं और जिनके माध्यम से आयोजन हमारे नेरे दुंदरे विभाग के कह सकते हैं विभाग प्रमुख सम्मानीय सुकेश भाई बोपी, उनके माध्यम से भव्य दिव्य आयोजन देखने को मिलता हुआ। जय भवानी जय शिवाजी, पूरी मैदान पर आप देखते भगवा कलर देखने को मिल रहा है। इस बार ओवर पिच बॉल थी, लॉफ्ट किया है, इनफील्ड को गेंद क्लियर करता हुआ जाता हुआ पॉइंट रीजन में खिलाड़ी वहां पर दौड़ते हुए जी जान मेहनत करते हुए गेंद को फील्ड करने के लिए। जब तक गेंद को फील्ड करते इस दरमियान 2 रन अर्जित किया गया। पहला ओवर चल रहा है और पहले ओवर के खेल के बाद 49 रनों का पीछा करती हुई टीम आप देख सकते हैं मैदान के अंदर हरिग्राम टीम, उनका टोटल स्कोर हुआ है 10 पर 10 रन। तर व्यासपीठावरती आपण पाहतो मित्रांनो सन्माननीय DN मिश्रा साहेब महानगर शिवसेनेचे संघटक दमदार नेतृत्व की ज्यांना खऱ्या अर्थाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद नेहमीच त्यांना लाभलाय आणि ते खऱ्या अर्थाने मी मगाशी उल्लेख केला होता, ज्यांनी देव पाहिले ते संत झाले परंतु ज्यांनी बाळासाहेब पाहिले ते भाग्यवंत झाले असे DN मिश्रा साहेब यांना आपण व्यासपीठावरती पाहतो मित्रांनो की त्यांनी देखील बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद खऱ्या अर्थाने घेतलाय मातोश्रीवरती आणि आज DN मिश्रा साहेब आपण आला त्या स्पर्धेमध्ये सन्माननीय रामदास शेवाले साहेबांच्या वतीने आणि त्यांच्या समेत बिंदास्ताबाई ठोंबरे आपण या ठिकाणी पाहताय आमचे तालुका प्रमुख यांच्या सोबत आपण आलात या स्पर्धेमध्ये आपला आम्ही सहर्ष या स्पर्धेच्या वतीने स्वागत करतो। एक ओवर के खेल के बाद टोटल स्कोर हुआ है 10। स्कोर कार्ड पर समीर आबा है बॉलिंग करने के लिए ओवर नंबर 2 में। लेफ्ट आर्म ओवर, स्ट्रोक अच्छा है, स्ट्रेट डाउन दी ग्राउंड शॉट खेला साइड स्क्रीन के ऊपर से। अंपायर का सिग्नल आता हुआ ये लगता हुआ शिवसेना तालुका प्रमुख ट्रॉफी सिक्सर। देखने को मिलता हुआ बैट्समैन द्वारा सोपन के बैट से आता हुआ यहां पर ओवर पिच की बॉल पर एक लॉफ्टेड ड्राइव और गेंद सीधा गया मैदान के बाहर। शुरुआत दमदार देखने को मिलता हुआ यहां पर इस ओवर में हरिग्राम टीम के लिए। अगली गेंद समीर, बारी किनारा लगाया, बॉल जाता हुआ यहां पर गली रीजन में, खिलाड़ी वहां पर है, डायरेक्ट हिट करने का प्रयास था, बैकअप वहां पर आता हुआ जल्दी लेकिन क्विक सिंगल जान हथेली पे लेकर दौड़े थे वहां पर सोपन। 1 रन कंप्लीट हुआ है, 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है हरिग्राम टीम का 17-17। दक्ष त्रिशा 11 वागेश्वर हरिग्राम आज इस नाम से उतरी है टीम। तर याच दरम्यान आपण पाहू शकाल ॲडव्होकेट शशिकांत मुंडे साहेब आणि त्यांच्या समेत ॲडव्होकेट राकेश साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले। साहेबांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती तालुका प्रमुख चषक 2025 या स्पर्धेमध्ये स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे क्रीडांगण वाकडी या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत। जिस हिसाब से बैटिंग चल रहा है हरिग्राम टीम का, यहाँ पर जो दर्शक आए वही कोशिश करेंगे कि थोड़ा सा विकेट्स गिरे ताकि मैच में थोड़ा सा माहौल बदले। एक लाजवाब कवर ड्राइव देखने को मिला है, गेंद जाता हुआ इस बीच आप देख सकते हैं वाइडिश लॉन्ग ऑफ रीजन में एक्स्ट्रा कवर की तरफ खेलने की कोशिश थी, फील्डर वहां पर गेंद को फील्ड करते हुए। दोनों बैट्समैन अच्छे लय में नजर आ रहे हैं और बिना विकेट खोए अब तक हरिग्राम टीम का स्कोर 18 हो चुका है, यानी जीतने के लिए यहां से 31 की आवश्यकता है यहां से अभी भी। लेकिन दूसरी तरफ फील्डिंग टीम को आई गांव देवी सीएसके सिटी करौली टीम को विकेट्स लेने होंगे और कहीं ना कहीं वो उम्मीद समीर से थोड़ा सा फील्डिंग में चेंजेस कर रहे हैं। अब आप देख सकते हैं ऑफसाइड की फील्डिंग, फ्लाई स्लिप, गली, पॉइंट, मिड ऑफ।
चलिए इस बार ये गेंद थी कहीं ना कहीं सफल होकर खेलने का प्रयास था और बढ़िया गेंदबाजी। युवा यंगस्टर आप देख सकते हैं यहाँ पर समीर, पिछले 2 साल में इन्होंने काफी इंप्रेसिव गेंदबाजी की है अपनी गेंदबाजी के जरिए, लेकिन यहाँ पर कहीं ना कहीं सीधी करौली टीम को विकेट्स लेने होंगे, तब जाकर कहीं ना कहीं दबाव देखने को मिलेगा बल्लेबाजों पर हल्का सा। फिलहाल स्कोर है 18 विदाउट लॉस। लोअर फुल टॉस की बॉल थी, इस बार भी नजफगढ़ के नवाब वीरेंद्र सहवाग की तरह गेंद को खड़े खड़े भेज दिया है मैदान के बाहर और यह लगता हुआ शिवसेना तालुका प्रमुख चषक 2025 का यह दमदार सिक्सर। धन्य धन्य थोड़ी सिक्सर उनके पारी का। टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 24-24 पर। मुश्किलें बढ़ती हुई सीधी करौली टीम के लिए, अगर विकेट्स नहीं लेंगे तो मैच उनके हाथ से निकलता जाएगा, लेकिन इस बार मौका मिला है। बॉल हवा में है, जान हलक में थी, कहीं ना कहीं गेंद जब तक फलक में थी, लेकिन आखिरकार जो विकेट चाहिए था फाइनली वो विकेट मिला है। मिड ऑन पर एक अच्छा कैच, बैटर आउट वेस ओपन और 24 के स्कोर पर पहला झटका लगता हुआ हरिग्राम टीम को। जो बल्लेबाज आउट हुए उनका नाम आप देख सकते हैं यहाँ पर सोपान था, लेकिन जब तक मैदान पर थे तूफान मचाते हुए नजर आए, लेकिन फाइनली उस तूफान को रोका है। गेंदबाज का नाम देखिए, गेंदबाज का नाम है समीर, लेकिन फिलहाल कहीं ना कहीं घाव किया थोड़ा सा गंभीर, वापसी की है और कहीं ना कहीं विकेट दिलाया अपनी टीम को गेंदबाज समीर ने। इक्वेशन आपके सामने आप देख सकते हैं, 49 का पीछा कर रही है टीम हरिग्राम और जवाब में स्कोर हुआ है 24, यानी 25 अभी भी चाहिए यहां से। मंच पर आप देख सकते तमाम मेहमान उपस्थित, आज पूरी तरह हमारे इस गावदेवी वाकड़ी गांव का मैदान देख सकते हैं और पूरी तरह हरा भरा मैदान आपको नजर आ रहा है, साथ ही साथ भगवा कलर, जय भवानी जय शिवाजी। और खासतौर पर मंच पर उपस्थित आप देख सकते हैं हम सभी के लाडले, हम सभी के चहीते पनवेल विधानसभा खासतौर पर तालुका प्रमुख शिवसेना के सम्मानीय रुपेश भाई ठोंबरे यानी बिंदास भाई, जिस प्रकार प्रवीण गायकर ने उल्लेख किया 150 से अधिक बाइक जिन्होंने प्रस्तुत किया है बड़े बड़े प्रतियोगिताओं में, बिंदास भाई। साथ ही साथ रामदास शिवाले साहब उपस्थित है यहाँ पर, जिला प्रमुख हमारे शिवसेना के, वो भी मैच एंजॉय कर रहे और तमाम मेहमानों के बीच ये चलता हुआ आज का डे 1 आपके सामने शिवसेना तालुका प्रमुख ट्रॉफी 2025, जिसका कहीं ना कहीं गूंज पूरे पनवेल, रायगढ़, ठाणे, भिवंडी, नवी मुंबई तक गूंज है, क्योंकि वो टीमें भी आपको खेलते हुए नजर आएगी आने वाले दिनों में। 2 बाइक प्रस्तुत किया गया इस टूर्नामेंट में। ओमकार आए गेंदबाजी करने, प्ले एंड मिस, बैकफुट पे जाकर खेलने का प्रयास था, लेकिन ये सही मौका है। अब यहां से अगर आई गावदेवी सीएसके सीधी करौली टीम विकेट ले चुकी है, अगर कमबैक करते तो मैच कहीं ना कहीं थोड़ा सा मैदान के आजू बाजू आप देखते थोड़ा सा ठंड माहौल है, लेकिन मैच में गर्माहट आएगा अगर यहां से गेंदबाजी लाजवाब होती है तो। और वही कोशिश करने ओमकार अब आए, कितना मचाएंगे हाहाकार गेंदबाजी के जरिए वो तो आने वाला वक्त बताएगा। फिलहाल स्ट्राइक है प्रसाद के पास, जो कहीं ना कहीं 8 गेंदे खेल चुके हैं, 9 पर बैटिंग कर रहे 110 के स्ट्राइक रेट से। स्ट्रोक अच्छा है, बैट के बीचों बीच कनेक्शन है और बॉल को भेज दिया सीधा लॉन्ग ऑन के ऊपर से, सुपर से ऊपर, छक्का आता हुआ इस बीच। टोटल स्कोर आगे बढ़ता हुआ अब जा पहुंचा है 30 के कुल योग स्कोर पर। प्रसाद के बैट से छक्का आया है, इस बार आड़े बैट से स्क्वायर ऑफ द विकेट शॉट खेला था, गेंद जा रहा है डीप में, खिलाड़ी वहां पर तैनात है, गेंद को फील्ड करेंगे। 1 रन लिया गया है, रन्स काफी कम बनाए बैटिंग करते हुए यहाँ पर सीधी करौली टीम ने, और कहीं ना कहीं वही थोड़ा सा रनों की कमतरता थोड़ी सी महसूस हो रही है जब बल्लेबाज इस प्रकार बड़े स्ट्रोक्स लगा रहे। प्रसाद अच्छी बैटिंग कर रहे, 160 का स्ट्राइक रेट, 16 पर खेल रहे, केवल 10 गेंदे उन्होंने फेस किया और नए बैट्समैन राज अब आए हैं बैटिंग करने के लिए। गार्ड लेते हुए आप देख सकते हैं जिस प्रकार फील्डिंग में थोड़ी सी चेंजेस नजर आती हुई, राइट हैंडर के लिए आप देख सकते हैं जिस प्रकार से ऑन साइड में फील्डिंग सजाया गया है, एक डीप लॉन्ग ऑन, एक कहीं ना कहीं लॉन्ग ऑन क्षेत्र में खिलाड़ी खड़े हैं, फ्लाई स्लिप, शॉर्ट फाइल नेक
और गली में खिलाड़ी खड़े हैं और कहीं ना कहीं देखा जाए तो शॉर्ट कवर में खिलाड़ी, ये 30 यार्ड सर्कल की फील्डिंग है। ओमकार ओवर द विकेट, हाफ ट्रैकर बॉल थी, पुल किया है, फ्लैट शॉट है, गैप में गेंद गई है। ये भी ये खिलाड़ी अनोखा है, चौका नहीं बल्ले से छक्का दागा है। अगर इस तरह की बैटिंग चलती रही तो कहीं ना कहीं काफी जल्दी ये मैच कंप्लीट हो जाएगा। बैटिंग टीम के लिए आता हुआ एक और दमदार सिक्सर। शहराला शहराला र पनवेल जाया शहराला, नावाचा चालतोय बोलबाला, बोलबाला र नावाचा चालतोय बोलबाला। नबिंदास भाईयो सेनेचा वाघ। 12 रनों की अब आवश्यकता यहां से, जिस प्रकार से बैटिंग देखने को मिल रहा है, कम खर्चा ज्यादा चर्चा, वैसा इरादा लेकर मैदान के अंदर उतरे यहां पर बल्लेबाज। सोपान आउट हुए लेकिन फिर भी मैदान के अंदर तूफान मचा रहे प्रसाद। फिलहाल जीतने के लिए यहां से सिर्फ और सिर्फ 12 रनों की आवश्यकता, और कहीं ना कहीं अगले मैच में दट्टिकांदा टीम उतरेगी, सामने पिठाली टीम। ये मैच जरूर एक तरफा हो रहा है लेकिन जो दर्शक जुड़े, आप टीवी स्क्रीन से हिलना मत, इसके बाद एक और बिग फाइट आपको देखने को मिल रहा है। फिलहाल इक्वेशन 14 गेंदे 12 की आवश्यकता है। क्रिकेट है, यहां से 2 गेंदे अगर अच्छी डालती है, डॉट बॉल आता है, तो मैं कहूंगा यहां पर सीधी करौली टीम भी वापसी कर सकती है। ओमकार ओवर द विकेट, ओवर पिच बॉलिंग, लगातार बैट के नीचे गेंदबाजी कर रहे हैं। इसे कहते हैं जले पे नमक नहीं, इसे कहते हैं पेट्रोल डालना। हालात वैसे ही कह सकते हैं, यहां पर गरीबी में आटा गीला था, उसमें मिस फील्डिंग और 4 रन। ये भी बैट के नीचे था, ये भी बॉल बैट के नीचे ही था, और कहीं ना कहीं अब सीधी करौली भी टीम कह रही कि लीजिए मैच जल्दी खत्म कर लीजिए। लॉन्ग ऑन के ऊपर से इस बार छक्का दागा गया। अब जीतने के लिए मात्र यहां से 2 रन की दरकार है। व्हाट अ बैटिंग, फैबुलस बैटिंग। ये पनवेल तालुक्यात शहरात हिरा चमकून कैसाला, ना समाज सेवेची कार्याची आवड हाय दादाला। हे हाताई पाठीवर साहेबांचा, महेंद्र शेठ दलवी आमदार साहेबांचा। नबिंदास भाईयो सेनेचा वाघ आला ना। क्या बात आहे. तर याच दरम्यान आपण व्यासपीठावरती पाहतो आमचे वाकडी गावचे ग्रामस्थ गणपत बारकू पवार यांचं आगमन झाले, त्याच्यानंतर यशवंत मोरे साहेब आणि त्याच्यानंतर मिलन किराणा स्टोअरचे सर्व राजाराम चोरगे साहेब, आपलं या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो। पिछला ओवर 23 रन का ओवर था, 23 रन आए उस ओवर में। लगातार कोशिश थी ओमकार की थोड़ा सा ऑफ कटर डालने की, लेकिन लाइन खराब था, जो कहीं ना कहीं बैट के नीचे गेंदें मिलती गई, और ये वजह कि दोनों बल्लेबाजों ने कहीं ना कहीं ताबड़तोड़ बैटिंग की है। प्रसाद ने 16 पे बैटिंग कर रहे हैं और राज ने भी यहां पर 3 गेंदों में 16 रन बना चुके हैं, यानी सिर्फ 2 रन चाहिए, गेंदें बची है 12। कृष्णा पाटिल अब आए गेंदबाजी करने। ऑलमोस्ट ये डेड रबर वाला मैच हो चुका है, क्योंकि 12 गेंदे जब 2 रन का इक्वेशन होता है तो कहीं ना कहीं ऑलमोस्ट ऐसा लगता है ये मैच अब बैटिंग टीम के पूरी तरह उनके झोली में है। लेकिन देखते कुछ चमत्कारी प्रदर्शन कर पाएंगे यहां से टीम सीधी करौले। चलिए एक और रन, अब ऑलमोस्ट स्कोर लेवल हो चुका है, मात्र 1 रन चाहिए। कमाल की शुरुआत देखने को मिली। सोपान ने जिस प्रकार तूफान मचाया, 2 छक्के उन्होंने दागे। प्रसाद भी कहां पीछे हटने वाले थे, उन्होंने भी यहां पर दमदार बैटिंग की, और राज ने 3 गेंदों में 16 पर बैटिंग कर रहे हैं। स्विच हिट करने का प्रयास था इस बार, कहीं ना कहीं ऑफ स्टंप और लेग स्टंप की तरफ गेंद डालने का प्रयास, और थोड़ा सा कहीं ना कहीं इस समय ऐसे सिचुएशन में गेंदें काफी बची है, तो बल्लेबाज भी कुछ कोशिश कर रहे कि चलो कुछ ना कुछ अनोखा शॉट खेलकर मैच विन करें, यानी मैच का विनिंग स्ट्रोक लगाए। लेकिन डॉट बॉल आया कृष्णा पाटिल गेंदबाजी मार्ग पर। ये इस प्रकार की किस्मत रही आज कहीं ना कहीं हरिग्राम टीम की, जिसकी वजह से मेहनत करते हुए किस्मत के साथ ये मैच जीत गए। तर अभिनंदन टीम हरिग्राम संघाने आज सामना जिंकलाय, अभिनंदन। आणि सलग 50 फॉर्म मध्ये आज संघ आपण पाहतो, तर इथे आपण सन्मान करूया मित्रांनो। या ठिकाणी शिवसेनेचे दमदार नेतृत्व, रायगड जिल्हा शिवसेना प्रमुख, अर्थातच या ठिकाणी आपण रामदास शेवाले साहेबांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने करूया।
तर इथे आपण सन्मान करूया मित्रांनो की मगाशी आम्ही उल्लेख केला की प्रत्येक पक्षाला शॉर्टकट नाव आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे, आम आदमी पार्टी आप, बहुजन समाजवादी पार्टी बसपा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एनसीपी. फक्त बापाचंच नाव पूर्ण घेतलं जातं ती म्हणजे शिवसेना. आणि शिवसेनेचे दमदार नेतृत्व या ठिकाणी रामदासजी शेवाळे साहेब रायगड जिल्हा प्रमुख यांचा इथे सन्मान. नामदेव शेठ मटके साहेब आणि गुरुनाथ शेठ पाटील शिवसेनेचे दमदार नेतृत्व यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अर्थातच रामदास शेवाळे साहेबांचा